नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवला आहे की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. आनंद वाटला की मुलांना स्टेज उपलब्ध करून दिलं जातं त्यांचं टॅलेंट समोर येण्यासाठी आणि वयोगटाची मर्यादा नाही, हा सगळ्यात आनंदाचा मुद्दा आहे. सो बरं वाटलं मला आज इथे येऊन. आणि नेहमीच मी असं म्हणते की या फेजमधनं कधीतरी मी सुद्धा गेलेले आहे. म्हणजे शिकत शिकतच आपण मोठे झालेलो आहोत. पण तेव्हा पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थी दशेत आल्यानंतर, विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर किंवा नव्या टॅलेंटमधली स्फूर्ती घेतल्यानंतर आम्हालाही पुन्हा जाऊन काम करण्याचा उत्साह वेगळ्याच पद्धतीने येतो. सो तुला सगळं क्रेडिट आहेच की ज्या पद्धतीने हा एवढा मोठा डोलारा उभा केला आणि तो सांभाळला. पण आता जे काही दिसतंय त्याच्यामुळे सगळे कलावंत आमच्या मिरॅकल्सचेच आहेत. वाव. त्याला पाहून काय काय अशी फिलिंग आहे? मिरॅकल्सच्या अनेक स्टुडंट्स बरोबर मी काम केलंय. म्हणजे लक्ष्यमध्ये सुद्धा दर स्टोरीला वेगवेगळी मुलं येतात. तर जो कॉन्फिडन्स घेऊन ती आलेली असतात ना, तो कॉन्फिडन्स फार कमी लोकांच्यात. म्हणजे नव्याने मी पहिलीच सिरियल करतोय असं म्हणताना सुद्धा ते पहिल्यांदी करत असतात असं वाटत नाही. कारण ज्या पद्धतीने मी ते पॅम्पलेट वाचलं किंवा बुक वाचलं त्याच्यामध्ये असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की कुठेतरी त्यांना स्टेज फिअर घालवली जाते, कॅमेराबद्दलचा कॉन्फिडन्स निर्माण केला जातो. त्यामुळे ते येताना पहिली स्टोरी करतात किंवा पहिल्यांदा कॅमेरा फेस करतात असं जाणवत नाही. आणि बरं वाटतं अशा जिद्दीने काम करणाऱ्या, सिन्सिअरली काम करणाऱ्या मुलांबरोबर आम्हालाही काम करायला खूप मज्जा येते ना. थँक्यू. सो आपण टाळ्या वाजूया आपल्यासाठी, सगळ्यांसाठी. मधुराणी आणि या
एक फिल्ममध्ये काम करण्यात भेटल्या होत्या वगैरे. आम्ही एकदा मला ते का नाटकाला प्रशांत तांबलेला भेटायला कोणाला भेटायला का आलो होतो, तर तुझा शो संपला होता का तुलाच भेटायला आलो होतो? नाही काहीतरी आपण असंच भेटलो तिरानाच्या इथे. व्हॉट व्हेरी फर्स्ट म्हणजे मला स्ट्राईक झाला आता. खाली आम्ही जस्ट आलो आणि वर 15-20 मिनिटं बोलतोय. शी इज रिअली सो डाऊन टू अर्थ आणि व्हेरी व्हेरी स्वीट. आय कॅन से डाऊन टू अर्थ असणं आणि त्याच्याबरोबर एक स्वीट असणं आणि खूप असं नॉर्मल असणं हे शक्य झालंय इतके वर्ष सक्सेसफुली काम करून. तर रहस्य वगैरे मी असं काही शब्द विचारणार नाहीत. तर मला असं वाटतं की तू हे स्वतःला कसं छान असं कसं ठेवलंयस? मला असं वाटतं की आपण ना बिफोर आणि आफ्टरचे फोटो सतत आपण बघत राहिले पाहिजे. कारण काही वर्षापूर्वी आपल्यात जो इनोसन्स असतो ना, तो टिकून राहणं खूप आवश्यक असतं. इनोसन्स ही सगळ्यात महत्वाची एक तुमच्यातला काय म्हणतात तो भाग आहे असं मला वाटतं. आणि माणसानी बनचुकेगिरी जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागते ना, तेव्हा ती त्याच्या चेहऱ्यातली, त्याच्या वागण्यातली, त्याच्या बोलण्यातली मज्जा निघून जाते असं मला वाटतं. त्यामुळे मी जेन्युअनली सगळ्यांना सांगेन की तो इनोसन्स म्हणजे पूर्वीच्या काय इनोसेंट दिसतं ना, काय गोड दिसत होते ना, असं आपल्याला पूर्वीचे फोटो बघून वाटतं की नाही, तर तो इनोसन्स टिकवायचा प्रयत्न करा. की ठीक आहे, प्रोफेशनल लाईफमध्ये जगताना कधी कधी जो थोड्याफार प्रमाणात व्यावहारिक गोष्टींमध्ये तो कुठेतरी कमी होतो, पण तो जाऊ देऊ नका. आणि मला असं वाटतं जेव्हा तो आपण टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात काही थोड्याफार प्रमाणात यशस्वी होतो, तेव्हा मग आपणही मनापासून आनंद घेऊ शकतो समोर घडणाऱ्या गोष्टींचा. आणि मग समोरच्यालाही आपण तेवढ्याच 100% आनंद देऊ शकतो. कारण जेव्हा तुम्ही मी काहीतरी केलं आहे किंवा मी काहीतरी करत आहे किंवा मी कोणतरी आहे असा अहम जेव्हा मनात निर्माण होतो, तेव्हा त्यानंतर मग तुम्ही परफॉर्मर म्हणून बदललेली अनेक माझ्याच वयाची किंवा माझ्यापेक्षा सिनियर म्हणा, माझ्यापेक्षा ज्युनियर म्हणा आलेली मुलं मी इतकी बघितली आहेत की थोडंसं मी काहीतरी एका सिरियलमध्ये म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं असं म्हणतो आपण त्याला, तर तसं कुठेही होऊ देऊ नका. ऑलवेज फील दॅट यू ग्रोईंग. आणि मोठं होण्यासाठी किंवा वाढत राहण्यासाठी सतत शिकणं खूप आवश्यक आहे. मला त्याच्यासाठी सचिनजी खूप आवडतात, सचिन पिळगावकर. म्हणजे काही असो यार, या वयात तो माणूस स्टेजवर जेव्हा येतो, त्या उत्साहाने नाचतो, ज्या उत्साहाने लोकांना खिशात टाकतो, ते तसं सतत जिवंत व्यक्तिमत्व असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तो जिवंतपणा टिकण्यासाठी तुम्ही सतत काहीतरी शिकत राहणं किंवा ती वृत्ती सतत मनात ठेवणं की मी काहीतरी चांगलं केलं. बक्षिसं मिळतात, पण बक्षिसांच्या ट्रॉफीज फक्त घरात ठेवून त्यांना विसरून जायचं असतं असं मला वाटतं. त्या बक्षिसांच्या ट्रॉफीज आणि त्याच्या मानाबरोबर तुम्ही सतत जगत राहिलात ना, तर मी अवॉर्डी आहे, मी विनर आहे, हे कुठेतरी मनात तुम्ही सतत ठेवलं तर आय डोंट थिंक सो यू विल एव्हर ग्रो. आजूबाजूची परिस्थिती किंवा आपल्या आयुष्यात येणारे असे काही प्रसंग असतात, त्यातनं आपण चांगलं वाईट शिकत जातो. फक्त वाईट प्रसंगातनं आजकाल डिप्रेशनमध्ये जाण्याचे प्रकार जास्त वाढले आहेत. आणि थँकफुली वाईट प्रसंगातून मी डिप्रेशनमध्ये न जाता ते माझ्या चांगल्यासाठी घडते असा विचार करून कुठेतरी बाउन्स बॅक होण्याचा प्रयत्न केला. सो आय थिंक त्याचा फार मला फायदा झाला. कारण त्यांनीच मला शिकवलं ना गोष्टींनी, की आजूबाजूच्या माणसांनी मला शिकवलं. आणि माणसं खरी खोटी आपण जे म्हणतो, सो आय फील की एव्हरीबडी इज ट्रू. फक्त स्वतःचा विचार करून ते नंतर दुसऱ्याचा विचार करतात. तेव्हा एका सर्टन गिव्हन सिच्युएशनमध्ये जेव्हा स्वतःचा विचार केल्यानंतर दुसऱ्याचा विचार केला जातो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की सेल्फिश वागला ना हा माणूस. पण असं नसतं. त्या सिच्युएशनमध्ये आपण असतो तर आपणही स्वतःचा विचार करूनच पुढे गेलो असतो. त्यामुळे बाजूची परिस्थिती आणि माणसं काहीतरी शिकवत असतात, हे सतत मनात ठेवून जर आपण चालत राहिलो तर आय थिंक तुमच्यासारखा सुखी माणूस आयुष्यात नाही ज्याला रात्री शांतपणे झोप लागू शकते. अरे वा. तुझे आई बाबा माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर आहेत. हो. आणि कल्याणला तशी तशी काय अशी हे नाहीये, म्हणजे आपण म्हणतो ना पोषक वातावरण अपरिंग नाहीये. सो रुईया हेच खरं घडलं का, किंवा पर्पजली तू रुईयात ऍडमिशन घेतलीस का? पर्पजली असं नाही. मला 10वी झाल्यानंतर काही फार मी अभ्यासात फार हुशार नव्हते. म्हणजे 70च्या आसपास मार्क वगैरे मिळायचे. म्हणजे हुशार नव्हत्यापेक्षा मी प्रचंड आळशी आहे. म्हणजे माझा हा लिहिता लिहिता हात दुखायला लागला आणि पेन टाकलं, तर त्यानंतर मी बोर्डाचा पेपर पण लिहिला नाही की आता हात दुखते, आता जाऊ. त्या 2 सप्लिमेंट देऊन आळशी, प्रचंड प्रमाणात आळशी होते. आणि मी म्हटलं हा आळस घालवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ना. तर जर ट्रेननी प्रवास करून थोडेसे कष्ट घेतले तर आपण दादा आणि माझ्या घरातले सगळे बरेचसे काका आत्या वगैरे सगळे ना रुईयामध्ये शिकले. तर मला त्या मुंबईच्या कॉलेजचं फार आकर्षण होतं.
उगाच म्हणजे मला ॲक्टिंगमध्ये वगैरे काही यायचं नव्हतं. आय ऑलवेज वॉन्टेड टू बिकम अ चाइल्ड सायकॉलॉजिस्ट. आणि मानसशास्त्राचा अभ्यास करून मला मास्टर्स करायला फॉरेन कंट्रीमध्ये जायचं होतं आणि तेच माझ्या आयुष्याचं एम होतं की बाबा हे करूया. आणि आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर माझं करिअर बदलत गेलं. म्हणजे मला एका पॉईंटला वाटलं आपण एअर होस्टेस व्हावं, एका पॉईंटला वाटलं आपण चाइल्ड सायकॉलॉजिस्ट व्हावं, एका पॉईंटला वाटलं आपण काही न करता लग्न करून घरात बसावं, एका पॉईंटला वाटलं आपण टीचर व्हावं, एका पॉईंटला वाटलं आपण ॲक्टिंगमध्ये प्रयत्न करून बघू. सो म्हणजे मला माहिती नाही चांगलं की वाईट, पण माझ्या आई वडिलांनी मला ती मुभा दिली की मी माझ्या त्या टप्प्यावर मी 100% माझ्या मनाचा विचार करू शकेन आणि मी मला पाहिजे ते करू शकेन. फक्त माझ्या वडिलांनी मला एकच सांगितलं होतं की यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर ॲक्ट्स. त्यामुळे उद्या जर तू पडलीस, झडलीस, फ्लॉप झालीस तर यू हॅव टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी 100%, की हे तुझ्या डिसिजनमुळे झालेलं आहे आणि हे तू केलेलं आहेस. त्यामुळे त्याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा तुलाच शोधला पाहिजे. जर जिंकलीस ती सुद्धा तूच जिंकलीस, मग त्याचा 100% श्रेय तुलाच आहे. हारलीस तरी सुद्धा तू हारली आहेस. त्यामुळे कुठेतरी कल्याणमधनं बाहेर पडल्यानंतर मला जेन्युअनली असं वाटतं की एक्सपोजर मिळालं टॅलेंटला. आणि रुईयामध्ये आहेत का कोणी रुईयासारख्या कॉलेजमध्ये? हां, नाट्यवाले तर आपलं सॉलिड आहे. आता माहिती नाही काय परिस्थिती आहे, पण साने सर जेव्हा होते तेव्हा त्यांनी इतका सपोर्ट केला. म्हणजे मला आठवतंय मी रुईयातनं एकांकिका करायला तयार नव्हते, अशीच ऑडिशनला मैत्रिणीबरोबर गेले आणि तिने मला सांगितलं मी ऑडिशन देते, मग आपण ती ठाण्याला राहायची आणि मी कल्याणला राहायचे. त्यामुळे मी वर्षानुवर्ष सेम ट्रेननी जात असल्यामुळे थांबले तिच्यासाठी. आणि मग मला त्यांनी सांगितलं तुम्ही पण हे करा, काय येतं येतं बोलून दाखवा, असं म्हणून मी जे काय येतं ते बोलून दाखवलं. तर सिलेक्शन झालं. माझं सिलेक्शन झालं तर मला काम करायला सांगितलं, पण मी म्हटलं मला काही इंटरेस्ट वगैरे नाही. तर साने सर म्हणजे आमचे जे प्रिन्सिपल तेव्हाचे होते ते क्लासरूमच्या बाहेर येऊन सांगितलं की तू केली एकांकिका तरच आपण IIT मध्ये भाग घेतोय. प्रिन्सिपलनी बाहेर येऊन सांगणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण तोपर्यंत आयुष्यात काही असं विशेष काही केलेलं नव्हतं की त्याचा आपल्याला स्वतःला अभिमान वाटावा. तेव्हा मला मजा आली. मी म्हटलं अरे वा एवढं महत्त्व मिळतं, आपण करूया एकांकिका वगैरे, कामबीम करूया. आणि निशिकांत कामतने ते डिरेक्ट केली एकांकिका. त्यानंतर मला असं वाटतं की एक्सपोजर मिळण्यासाठी मला त्या रुईयाचा अत्यंत फायदा झाला आणि माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी रुईयाचा फायदा झाला. पण मला असं वाटतं की आज मिरॅकल्स गावागावातनं पोचतंय. त्यामुळे तेव्हा अशा अकॅडमीज नव्हत्या किंवा इतक्या. मला आठवतं एक नाट्यशिबिर मी केलं होतं कुठेतरी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये डोंबिवलीमध्ये सर्वेश हॉलमध्ये. तो नाटकाचा कुठला तरी एक महिन्याचा क्लास केला होता. आणि मला आठवते की तेव्हा काही नाटकाची वगैरे आवड नव्हती, त्यामुळे दुपारी मी लपून जायचे. सगळे 30-35 स्टुडंट्स असायचे, त्यातनं मी एकटी गेले तर कोणाला कळणार आहे, म्हणून कुठेतरी कोपऱ्यात जाऊन झोपायचे आणि क्लास संपता परत असं आनंदी चेहरा करून यायचे. मला काही खरंच नाटकात वगैरे काम करण्यात तेव्हा इंटरेस्ट नव्हता, पण हळूहळू तो निर्माण झाला. आणि निर्माण झाल्यानंतर त्याला एक्सपोजर देणारी कुठेतरी मला अकॅडमी मिळाली रुईयासारखी. आणि आज मिरॅकल्सच्या निमित्ताने तुम्हाला स्वतःचं टॅलेंट लोकांसमोर आणायला आणि कॉन्फिडेंटली प्रेझेंट व्हायला ही अकॅडमी मिळाली आहे, हे स्टेज मिळालंय. सो तुमच्यासाठी खरंच खूप सोपं करून ठेवलंय तुमच्या सरांनी सगळं काम. तर त्यांनी दिलेल्या संधीचा 100% फायदा घ्यायचा मी तुम्हाला सांगेन. थँक्यू. हा जो चुलबुलीपणा आहे म्हणजे कोपऱ्यात झोपली म्हणा किंवा हा जो एक किडेगिरी, हा, तर मला असं वाटतं की यू आर रिअली तू व्हर्सेटाईल आर्टिस्ट आहेस. चुलबुलेपणा जो आता दिसतो झोपायचं आणि हे सगळं किंवा असे, आणि हा इनोसन्सपणा आणि किंवा काय म्हणजे असं. जेव्हा मी पहिल्यांदा एकांकिका केली तेव्हा कसं उभं राहतात स्टेजवर हेही माहिती नव्हतं. म्हणजे 1.5 पायावर उभं राहू नकोस असं जेव्हा डायरेक्टर म्हणाल तर 1.5 पाय कसा असेल माणसाला, मी कशी उभं राहिलं, मी स्वतः कसं काय, म्हणजे व्हॉट इज द प्रॉब्लेम. तर तो म्हणाल की असं ते असं मुडकून उभं राहतो ना, तर त्याला 1.5 पायावर उभं राहणं म्हणतात. अच्छा तसं नाही का उभं राहायचं. मग ते मला पहिल्यांदा कळलं. पण थँकफुली आय वुड से माझी ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे आणि मी खूप सिन्सिअरली काम करते. चांगलं वाईट मला माहिती नाही, पण दॅट सिन्सिअरिटी स्टील देअर इन मी. आणि जेव्हा आपण सिन्सिअरली काम करतो तेव्हा आपण 100% लक्ष देऊन काम करतो. त्यामुळे प्रत्येक आलेल्या सूचना माझ्या मनात कुठेतरी त्या भरत गेल्या हळूहळू आणि त्याच्यातनंच मी शिकत गेले. आणि आय थिंक देवाच्या कृपेने सुरुवातीपासूनच इतक्या चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. म्हणजे माझी पहिली मालिका जेव्हा मी केली दामिनी, त्याच्यामध्ये माझी आई होती वंदना गुप्ते.
त्यामुळे तिच्याबरोबर काम करायची एक वेगळी भीती होती की आता ही काही ती पटकन चांगलं बोलते पण पटकन बोलते ना, त्यामुळे तुम्ही नवीन सिनियर कलाकारांबरोबर काम करताना ती भीती असते की आता आपलं वाईट आपल्यामुळे रिटेक होऊ नये ही भीती असते. पण पहिल्यांदा मी कॅमेरा बघितल्यानंतर काय व्हायचं, माझा अनुभव असा होता की पहिले काही एपिसोड जेव्हा मी शूट केले तेव्हा कॅमेरा बघितल्यानंतर मला ना भीती वाटायची आणि पाठ असायचं, माझं चोख पाठ असायचं की सगळे डायलॉग्स आणि रिहर्सल झालेली असायची आणि रिहर्सलला एकदम परफेक्ट, पण टेकला माझं सारखं सारखं चुकायचं. तेव्हा तिने मला एक सांगितलं की हा कॅमेरा हा कॅरेक्टर आहे आपल्याबरोबर असणारा, असं हे करून त्याच्याबरोबर बोल तू, म्हणजे जेव्हा क्लोज वगैरे देतो तेव्हा आपण समोर बघूनच बोलतो, सो ते तुझ्याबरोबर असणारा कॅरेक्टर आहे असं समज आणि मग त्याच्याशी बोल. सो देन आय स्टार्टेड फीलिंग की हे यंत्र नाहीये, हे इकडे उपस्थित असणारं कुठलं तरी कॅरेक्टर ज्याच्याशी मला बोलायचं आहे. आणि मग त्यानंतर माझं रिटेकच झाले नाही. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी का होईना माझ्या सिनियर कलाकारांकडून मला शिकायला मिळाल्या. आणि पुन्हा एकदा मी सांगेन की तिथे शिकवणार कोणीच नव्हतं, तुम्ही तुमच्या लोकांना पकडून तुम्ही तुमचं शिकायचं असतं. त्यामुळे त्यानंतर वादळवाटमध्ये काम मिळाल्यानंतर शशांक सोळंकी जो तुमच्याकडे इथे येऊन गेला, शशांक सारखा निर्माता, अभय परांजपे सारखा अप्रतिम रायटर, म्हणजे अभयसारखं लिखाण, अभयच्या मालिकेनंतर वादळवाट नंतर मला असं वाटतं माझे मन तुझे झाले, त्याच्यामध्ये तुमची स्टुडंट होती पुन्हा एकदा स्वरदा, तर त्याच्यामध्ये जे लिखाण होतं ते इतकं अप्रतिम होतं की हे चांगलं लिखाण किंवा जे शैलीदार लिखाण असतं किंवा अलंकारिक असतं, काही वेळा अलंकारिक वाक्य सुद्धा ऐकायला चांगली वाटतात ना, किंवा काही वेळा वाक्यांची ठेवण किंवा वाक्यांची लय असते, हे आजकालच्या बऱ्याचशा लेखकांना माहीतच नाही का काय, असा प्रश्न पडतो का त्यांना सुचतात त्या कल्पना फक्त ते मांडतात. त्यामुळे त्या चांगल्या लिखाणाचा भुकेला असतो कलाकार असं मला वाटतं. आणि त्यामुळे कलाकार म्हणून जेव्हा एखादी समोर चांगली गोष्ट येते, चांगलं लिहिलेलं येतं, तेव्हा आपण आणखीन 100% द्यावा असं वाटायला लागतं. आणि ते कुठेतरी मला सतत वाटत होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा वादळवाट, ज्याने माझी पूर्ण ऍक्टिंग स्टाईल चेंज केली. आणि प्रत्येक टप्प्यावर अशी कोणतरी माणसं भेटली, म्हणजे एका टप्प्यावर मला विनय काका भेटले, विनय काकांबरोबर, विनय आपटे सरांबरोबर मी नाटक केलं आणि त्यांनी माझी एक लपडं विसरता न येणार, मी आणि चिन्मय मांडलेकर होतो त्याच्यामध्ये, तर त्यांनी माझी पूर्ण ऍक्टिंग स्टाईलचे, ते म्हणाले समोर डोळे बंद करून जर तुमचं नाटक कोणी ऐकलं तर त्याला एक सांगीतिक अनुभव आला पाहिजे, असं तुम्ही बोललं पाहिजेत. म्हणजे एकाच पट्टीत बोलत गेले तर लोकांना कंटाळ येईल ना, त्यामुळे वर खाली कसं करायचं ते त्यांना कळलं पाहिजे. मग वर खाली करत बोललो तर त्यांना इंटरेस्ट येईल ऐकायला, असं त्यांनी मला करून दाखवलं की असं बोलाल की डोळे बंद करून नाटक ऐकलं तरी त्याला नाटक बघितल्याचं समाधान मिळालं पाहिजे किंवा तुमचे डायलॉग्स ऐकल्याचं समाधान. तर प्रत्येक टप्प्यावर अशी काही माणसं भेटली, त्यांनी माझी स्टाईल ऑफ ऍक्टिंग 100% चेंज केली. आणि मला असं वाटतं की एका कलाकाराचा किंवा त्याच्या ऍक्टिंग स्टाईलचा लोकांना बघून कंटाळा येतो ना, त्यामुळे मी आरशात बघते काही वेळा मला असं वाटतं मी अरे सिरियल मधल्या सारखीच हसते का, त्याच्यासारखीच मी बघते का, आणि त्या क्षणी मी ऍक्टिंग थांबवते, 1 वर्ष सुट्टी घेते आणि नंतर परत येते. म्हणजे मला माहिती नाही, थँकफुली फायनान्शियल इश्यूज नसल्यामुळे मी तो ब्रेक घेऊ शकत असेल, पण मला जेव्हा वाटतं मी सिरियल मधल्यासारखी हसायला लागले, मी सिरियल मधल्यासारखी बोलायला लागले आणि माझ्यामध्ये तो खोटेपणा यायला लागले, तेव्हा मी काम बंद करते आणि मी घरी बसते. मी आय वर्क ऑन माय सेल्फ आणि देन आय कम बॅक. प्रोजेक्ट्स तू घेतेस ना, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तू नवीन लोक पण असतात किंवा बॅनर असे फार मोठे नसले किंवा असं काही तुझं काही, म्हणजे तू बऱ्याच लोकांबरोबर काम, म्हणजे चूजी असशीलही तू, पण दिसताना तरी असं दिसतं की तू अनेक लोकांबरोबर काम करतेस. तुम्ही एकाच पठडीतले चित्रपट करता, मग तेच तुम्हाला ऑफर होतात, मग देन यू आर नॉट चूझी ना. एका पॉईंट नंतर तुमच्याकडे काही कलाकार आहेत जे नॅशनल अवॉर्ड विनर्स आहेत ना, पण त्याच्या पुढे काय, ते कलाकार माझे मित्र आहेत, मैत्रीण, काम नाही मी मिळत गो, अवॉर्ड मिळालं तरी, देन व्हॉट इज द यूज ऑफ बिंग चूझी इज व्हॉट आय फील. तुम्हाला अनेक अवॉर्ड्स मिळतात, पण देन ॲट द एंड ऑफ द डे 4 लोकांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर सामान्य लोक ओळखत नसेल तर तुमच्या चूझी राहण्याचा अर्थ काय, असं मला वाटतं. आणि कलाकार म्हणून स्वतःला सतत एक्सपेरिमेंट लेवलमध्ये टाकत राहिलं पाहिजे, स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर केलं पाहिजे. एक ऑब्झर्वेशन केलं, ते प्रश्न असा होता की मी फक्त झीवरच काम करेन किंवा मी असं नसतं, तुम्ही मधल्या काही काळामध्ये सह्याद्री मालिकेवर पण चांगल्या मालिका पाहण्याचा योग मला आला. सो चॅनल असं सह्याद्रीवर आत्ता कशाला करायचं, आपण फक्त झी किंवा असं आत्ता कुठलं चाललंय तिथेच करूया.
तसं नाही, मला वाटतं. आय डोंट लिमिट माय सेल्फ. येस, मला असं वाटतं त्यामुळे माझ्या सगळ्या चॅनल्सची आणि चॅनलमधल्या सगळ्या ऑफिशियल्सची खूप चांगले संबंध आहेत, कारण मी सगळ्यांबरोबर कामं केले. त्यामुळे पुढच्या 10 वर्षानंतर सुद्धा मला काम करायचं असेल तरी मी फक्त झीवरच काम करीन आणि तेथलीच लोक मला घेतील की बाबा सह्याद्रीवरच काम, असं न राहिल्यामुळे मी कुठल्याही चॅनलवर मला आता काम करायचं बाबा, मला चांगलं असं मी हक्काने मागू शकते ना. मी लिमिट नाही केलंय स्वतःला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी आपण बोललो की ते कॅरेक्टर वेगळं पोर्ट्रे होण्यासाठी जुलिया रॉबर्ट्स माझी आयडल आहे, की प्रिटी वुमन मध्ये तिने केलेलं काम किंवा अनेक तिच्या कपडे घातल्यानंतर ती वेगळी दिसायला लागते. त्यामुळे माझंही खूप असं आहे की प्रपोजल नावाचं नाटक बघितलंय का कोणी तुमच्यापैकी? हा, तर मला ना त्याची आम्ही मोजून 10 दिवस तालीम केली आणि स्टेजवर आलो. पण रंगीत तालमीपर्यंत काहीतरी कमी आहे, मजा नाही येते असं होत होतं. रंगीत तालमीला कपडे आले आणि कपडे आल्यानंतर मग त्या मुवमेंट्स आणि त्यातला स्विफ्टनेस जो मिळाला, तर मला नेहमी असं वाटतं की ते कपडे येईपर्यंत मला ते काही फार चांगलं जमत नाही. कपडे आल्यानंतर मग मला आरशात बघितलं नाही, नेहमी ही दिसतीये असा कॉन्फिडन्स स्वतःला आला. सो देन आय थिंक इट इज इझियर फॉर मी टू परफॉर्म. म्हणजे जेव्हा पोलीसची लक्ष आपली सिरियल करत होते तेव्हा सुद्धा चला आणखीन एक सिरियल करतो, त्यामध्ये लक्ष नावाची एक मालिका. पण जेव्हा तो पोलिसांचा वेश परिधान केला तेव्हा भीती वाटायला लागली, एक प्रकारचं दडपण आलं. कारण तिकडे मोठमोठे ऑफिशियल्स होते, जे पोलीस अधिकारी होते, त्यांच्या समोर उभं राहायचं. म्हणजे असे पोलिसांचे कपडे घालून उभं नाही राहू शकत आपण. कितीही कलाकार म्हणून दमलेलो असलो तरी एक ती वर्दीची रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्यांचा एक मान असतो, तो देऊनच आपण उभं राहायला पाहिजे. सो मला नेहमी असं वाटतं की कपडे परिधान केल्यानंतर माझ्यामध्ये ते आपोआप येतं कुठेतरी आणि मग ते करताना आणखीन गंमत येते. ह्या सगळ्या 15 वर्षाच्या प्रवासात जो आता माझा पिक्चर मध्ये ते दिसतंय नाही का, आता आपण सोशल मीडियावर बोलत होतो, सोशल मीडिया नसताना जग बदललंय 15 वर्षामध्ये आणि आपण क्षेत्रात आहोत. अजूनही आमच्याकडे विश्वासाने मुली डेफिनेटली येतात काम करायला, तरी देखील त्यांना एक धुकधुक मनामध्ये असते. हा नेहमीचाच प्रश्न आहे, तरी पण तो ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू असतात आसपास, घाबरतात, मन हलतं त्यांचं, असं कॉन्फिडेंटली वावरतेस कशी काय तू ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये? प्रमोद, जेव्हा तुमचा कॉन्शियस क्लिअर असतो ना तेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली वावरू शकता असं वाटतं. जेव्हा तुमचा कॉन्शियस डगमगतो ना तेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली नाही वावरू शकत. म्हणजे मला हे करायचंय, मला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आणि कॉम्प्रोमाइज केलेल्या अनेक ॲक्ट्रेसेस आपण बघतो, आपल्याला माहिती आहे, आता त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, पण त्यांचं करिअर किती असतं, पिटुकलं करिअर असतं, 2 फिल्मचं एवढं करिअर असतं आणि त्यानंतर दे आर नो मोर, दे नो व्हेअर. मला असं वाटतं की मुलींनी स्वतःचं कॉन्शियस क्लिअर ठेवायला पाहिजे. आणि एज्युकेशन तुमचं जास्त चांगलं असेल तर तुम्ही तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड असाल, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला सपोर्ट करणारी असेल, तर मला असं वाटतं समोरचा माणूस चुकीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येताना 10 वेळा विचार करेल की बाबा आपण हिला जाऊन हिच्या खांद्यावर हात टाकून समोर बसलो तर नाही चालणार. आणि ते पहिल्यांदा जेव्हा कोणीतरी करेल तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला फटकारलं पाहिजे. म्हणजे काही लोक मला हे आवडत नाही आणि असं मग देन तुमचा कॉन्शियसमध्ये असेल की ठीक आहे मला हे करावं लागेल तर मला करायचंय, मग मी असं करून पण मला चुकीच्या मार्गाने जायचं. मग तुम्ही ठरवा तुम्हाला नको आहे ना ते. मग दॅट पॉइंट ऑफ टाइम तुमची 10 कामं गेली तरी तुम्हाला एक स्त्री म्हणून जर तुम्हाला जगायचं असेल मानाने, किंवा एक मुलगी म्हणून जर तुम्हाला तो रिस्पेक्ट हवा असेल, तर तुम्ही डिसाईड करायला पाहिजे की असं नकोय. तर माझी 10 कामं गेली तरी आय हॅव नो इश्यू, पण मी स्ट्रेट फॉरवर्ड सांग आय विल वर्क विथ रिस्पेक्ट. आणि आय थिंक विथ रिस्पेक्ट वर्क करणाऱ्यांची संख्या आज फार कमी आहे. म्हणजे माझ्याबरोबर काम करणाऱ्या मी म्हणा, मुक्ता म्हणा, मधुरा म्हणा, किंवा आणखीन कादंबरी म्हणा, किंवा मधुराणी म्हणा, आम्ही खूप कामं नसतील केली, धडाधड कामं नसतील केली, पण जी काही केली ती रिस्पेक्टफुली केली. आणि आज या क्षेत्रामध्ये अशा काही कलाकारांचं नाव रिस्पेक्टफुली घेतलं जातं आणि त्यात कुठेतरी आमचं नाव आहे याचा अभिमान आहे मला. म्हणजे 150 चित्रपट नसतील माझ्या नावावर, पण 10 चित्रपट जे असतील ते मानाने केलेले आहेत आणि मला त्याचा आनंद वाटतो. करिअरच्या ह्या स्टेजला पण मला वाटतं अमिताभ बच्चनला मोहब्बत जो तरी मिळाला होता त्यावेळेला त्यालाही असं वाटलं होतं की मला माझ्याकडे विशिष्ट प्रकारचं काम नाही की व्हॉटेवर. सो अमिताभ बच्चन ऑल्सो अप्रोच्ड आदित्य चोप्रा आणि की मला गरज आहे आता काही, म्हणजे काम नाही असं नाही आहे व्हॉटेवर. तर काही फिल्म्सचे चांगल्या डिरेक्टर्स जे तू कधी पाहतेस किंवा असं वाटतं तुला, तेव्हा तुझं प्रकार कसं की
तू अप्रोच त्यांना मित्र असतात किंवा नसतातही होतेच त्यांना की तू कामात नाही काम मागायची लाज कोणाला कशाला वाटली पाहिजे ना. तुम्ही नाही मागायची लाज कोणाला कशाला वाटली पाहिजे. तुम्ही काम करण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केलाय ना, किंवा तुम्हाला चांगलं काम करायचं म्हणून तुम्ही कुठेतरी या क्षेत्रात आलात, किंवा या क्षेत्र जेव्हा निवडलं तेव्हा तुम्हाला 24 तास 24/7 365 डेज तुमच्याकडे अप्रतिम काम असेल याची गॅरंटी कोणी दिलेली नाही. मग अप्रतिम किंवा आपल्याला हवं ते काम मिळण्यासाठी आपल्याला अप्रोच व्हावं लागतं. अजून सुद्धा मला अनेक चांगल्या लोकांबरोबर काम करायचं आहे, किंवा राजू पाटील सारख्या दिग्दर्शकाबरोबर मला काम करायचं होतं, ते राहून गेलं. पण काम मागायची लाज कशाला वाटली पाहिजे की बाबा मला आता चांगलं काम करायचंय. आणि बघ मला, आणि नेहमी मला असं वाटतं की समोरच्याचा मला ह्याच्याबरोबर काम करायचंय, पण अनेक हिंदीतले डिरेक्टर्स आहेत ज्याच्याबरोबर मराठमोळी माणसं कामं करत असतात, असोसिएट्स म्हणून वगैरे. तर मला त्यांनीच चांगले सगळे मित्र असल्यामुळे सांगतात की त्यांनी तुझं काहीतरी पाहिलेलं असतं, पण त्यांना ही स्वतःहून अप्रोच झालं तर कुठेतरी त्या मोठ्या लोकांचा इगो सुद्धा सॅटिस्फाय होतो की बाबा हिला आपल्याबरोबर काम करायचं आहे, ही चांगली ॲक्ट्रेस आहे. तर कुठेतरी तुम्ही काम मागायला गेलात तर तुम्हाला कमीपणा वाटायची गरज नाही ना. वेन यू सिटिंग जॉबलेस, तर फॉरेन कंट्रीजमध्ये तर मॅकडॉनल्ड सारख्या ह्याच्यामध्ये पण अनेक इंजिनियर सुद्धा टेबल पुसायचं काम करतात, किंवा पार्ट टाइम जॉब करतात, पेट्रोल स्टेशनवर सुद्धा करतात. त्यामुळे कामाची लाज जेव्हा वाटायला लागते ना तेव्हा, किंवा काम मागायची लाज जेव्हा वाटायला लागते ना तेव्हा तुम्ही कुठेतरी तुमचा इगो आड यायला लागतो असं मला वाटतं. तो कधीच आड येऊ देऊ नका, कारण काम हे मागण्यासाठीच असतं किंवा मिळण्यासाठी असतं. जर मिळत नसेल तर ते मागितलं पाहिजे, आणि मागितल्यानंतर सुद्धा नसेल मिळत तर देन इट इज युअर डेस्टिनी. पण तुम्हाला असं नको वाटायला की 100% प्रयत्न करायचं कुठेतरी राहून गेलं. 2 ऑप्शन स्वतःसाठी ठेवा, तेव्हा इफ यू आर लेफ्ट विथ नो ऑप्शन तर तुमचं काहीच होऊ शकत नाही ना. त्यामुळे काम मागून त्यांनी सांगितलं की नाही तुला नाही देऊ शकत तरी ओके ना, तुम्हाला कुठेतरी प्रयत्न न केल्याचं वाईट तरी नाही ना वाटणार. सो काम मागायचं असतं आणि मिळतं तुम्हाला तुमच्या, इफ यू डिझर्विंग, हार्ड वर्किंग आणि तुमच्यामध्ये टॅलेंट असेल तर तुम्हाला ते काम मिळतं असं मला वाटतं. पर 15 वर्ष तू काम करत असताना तुला तुझ्यात म्हणजे कुठले गुण असे वाटतात तुझ्यामधले आहेत ना, किंवा इतरांमधले पण असतील म्हणा, जे आवश्यक आहेत 15 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त कारकीर्द? पेशन्स. मी आताच सांगितलं ना तुम्हाला सकाळी. पेशन्स म्हणजे खूप सारे पेशन्स. म्हणजे पूर्वी तर मी खूप हायपर होते की का नाही होते कसं नाही, पण मला असं वाटतं की यू हॅव टू बी पेशंट. आणि जेव्हापासून मी ते पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी द ऑराज आय स्टार्टेड बिलिव्हिंग इन, तर मला असं वाटतं की तुम्ही चिडचिड करून, किंवा जेव्हा तुम्हाला कुठेतरी घाईनी पोचायचं असतं आणि तेव्हा नेमका तुम्हाला भरपूर ट्रॅफिक लागतो. इफ यू हॅव एक्सपिरियन्स की तुम्हाला कुठेतरी घाईनी पोचायचं असतं, अरे बापरे मला उशीर होतो, नेमका तेव्हाच ट्रॅफिक का लागला. पण आय हॅव एक्सपिरियन्स दिस ऑल्सो की मला पोचायचं आहे, ट्रॅफिक लागलं, म्हटलं जाऊ दे ट्रॅफिक लागला, आपण त्यांना सांगूया थोडा वेळ उशीर होईल, काही फरक पडत नाही, 5 मिनिटं उशीर झाल्याने काही घाई नेमका तेव्हा ट्रॅफिक जातो. सो यू हॅव टू अट्रॅक्ट दी एनर्जीज. I think there are positive and negative energies around you and you have to attract positive energies around. तू असं काही वाचतेस? असं काही आध्यात्मिक पेक्षा मी सिक्रेट वाचलं असेल ना बऱ्याच लोकांनी. देयर लॉट ऑफ मेडिटेशनल साइट्स पण आहेत, पुस्तकं पण आहेत. पण आपण कुठेतरी आपण मनात असं विचार केला पाहिजे की देर आर एनर्जीज अराउंड यू, की तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहिला. मला एक्झाम्पल देते की माझी एक मैत्रिणीवरती तिच्या नवऱ्याने आणि तिच्या कुठल्या तरी टीचरनी मिळून ती कुठल्या तरी क्लासला जायची गाण्याच्या, आणि त्या दोघांनी मिळून एक प्रयोग केला तिच्यावरती की भेटल्यावरती नवरा म्हणाला तुझी तब्येत बरोबर दिसत नाहीये ग मला. तर ती म्हणाली हां बहुतेक असं थोडंसं थकल्यासारखं वाटतंय. मग डॉक्टरकडे जायचं होतं. डॉक्टरकडे जायचं की नाही जायचं असं. तर जाऊया आपण डॉक्टरकडे जाऊया तो म्हणाला. मग ठीक आहे. सकाळपासून तिला 3-4 जणांनी सेम असं सांगितलं होतं. आणि आल्यानंतर डॉक्टर पण म्हणाले तुझी तब्येत जरा बरोबर दिसत नाही का, तू थकल्यासारखी वाटतेस. म्हणली हो मी थकल्यासारखी वाटते. आणि थोड्या वेळाने ॲक्च्युली तिला ताप आला. पण हे सगळं ह्यांनी एक एक्सपेरिमेंटल लेवलला तिला हे करण्यासाठी ते सगळं प्लॅन केलं होतं, कारण ते ऑल आर वर्किंग इन टू सायकॉलॉजी डिपार्टमेंट. आणि नंतर तिला सांगितलं की बाबा
तुला काही बरं बिरं नव्हतं किंवा तू काही अशी डल वगैरे दिसत नव्हतीस. इट वॉज अ पार्ट ऑफ एक्सपेरिमेंट. आणि जेव्हा तिला सांगितलं, ती म्हणाली हो मला आता जरा बरं वाटायला लागलं, असं तिला कुठेतरी मनात ना ते सायकॉलॉजिकली जाणवायला लागलं. सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही तो विचार करता तर तुमच्या बाबतीत सिमिलर गोष्टी घडतात की अरे मला काही काम मिळत नाहीये, मी आता काय करू, एवढं ऑडिशन दिले, एवढे पोर्टफोलिओ केला, एवढ्या लोकांना जाऊन भेटलो, पण मला काही मजा येत नाहीये. मग मजा कशी येणार ना, तुम्ही स्वतः ते ऑडिशन. मला जेव्हा ॲड फिल्मसाठी मी ट्राय करत होते तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला 500 ऑडिशन द्यायला लागतील मग तुम्हाला एक ॲड मिळाली तर मिळेल. पण मी पहिलं ऑडिशन टाईडचं दिलं आणि आय वॉज द फर्स्ट टाईड लेडी. त्यानंतर मी ऑडिशन दिली नाही कारण माझा तो आळशीपणा. पण मला असं वाटतं की यू हॅव टू अट्रॅक्ट दी एनर्जीज. आणि देर आर एनर्जीज. म्हणजे तुम्ही असं विचार करा की जाऊ दे माझं काम नाही होणार, तर ते आलेलं काम परत जाऊ शकतं. असं आय बिलीव्ह इन दॅट. सो अट्रॅक्ट दोज पॉझिटिव्ह एनर्जीज. आणि निगेटिव्ह एनर्जीज ना तुमच्या आयुष्यात ठेवू नका, कारण दे आर ऑफ नो यूज. आणि काय म्हणजे बरेच लोक, पीपल आर जेलस आतमधनं, माझ्यापेक्षा तो चांगलं काम करत नाही तरी सुद्धा त्याला अवॉर्ड्स कसे मिळतात. ठीक आहे ना, असं अनेक लोकांचं होतं की नाही, की ह्यानी एवढं काय चांगलं काम नव्हतं केलं तरी त्याला अवॉर्ड कशाला मिळाला, तरी त्याला त्याच्या नाटकाला बुकिंग का आहे. म्हणजे हा त्रास कधी कधी आम्हालाही होतो की अरे मी चांगलं काम करून सुद्धा मला काहीच नाही हे आणि याच. पण त्यात यू हॅव टू कम ओव्हर इट. की एक फेज असते की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की मी का नाही, त्याच्यापेक्षा मी का आहे आत्ता मी जे करते त्यामुळे मी का आहे असा विचार करून इफ यू ग्रो, तो आय थिंक दॅट विल हेल्प. अदर दॅन पर्सनल प्रॉब्लेम किंवा फॅमिली प्रॉब्लेम, आधी ती कधी रडते? अरे खूप वेळा कुठली सिरियल बघताना पण म्हणजे मी गमतीचा भाग सांगते, मद्रासी फिल्म बघताना सुद्धा पण मी रडते, साऊथच्या फिल्म बघताना पण मी कधी कधी रडते. किंवा एखादी माझ्याकडे कुक आहे शंभू नावाचा, तर तो काय करतो कुठली पण सिरियल बघताना अशी मी रडायला लागते. हिंदी सिरियल बघताना सुद्धा किंवा अशा कुठल्याही सिरियल बघताना मला असं वाटलं की मला रडायचं येतंय तर मी अशी रडायला लागते आणि बाजूला एवढ्या जोरजोराने रडायला लागते. मला तो हळूच रेकॉर्ड करतो मला न सांगता माझा शंभू. हो. आणि मग माझा नवरा आला, सर इधर एक अलग ही पिक्चर चालू था, देखना है क्या, असं म्हणून दोघं हसत हसत माझी ती रडणारी क्लिप बघत बसतात. सो आय कॅन क्राय एनी पॉइंट ऑफ टाइम, असं काही नाही. आणि मला असं वाटतं रडणं ही सुद्धा एक भावना आहे ना, तर ती सुद्धा आपण वेळोवेळी व्यक्त केली पाहिजे. जेव्हा आपल्याला हसावंसं वाटतं तेव्हा आपण हसतो ना, तर तेव्हा आपल्याला रडावंसं वाटतं तेव्हा रडलं पाहिजे. काही लोकांचं असतं मी कोणासमोर रडू शकत नाही, तर इट्स ओके, यू गो टू द टॉयलेट अँड तुमचे वेंट आउट करा इमोशन्स. पण इमोशन्स वेंट आउट करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा पटकन तुम्ही समोरच्याला शिवी पण देता किंवा पटकन तुम्ही समोरच्याला ओरडून पण बोलता ना, मग फिलिंग सॅड इज ऑल्सो इमोशन. आणि ते सॅडनेस तुमचं बाहेर काढण्यासाठी रडण्याशिवाय दुसरा कुठला चांगला उपाय नाही असं मला वाटतं. स्टेजचा कुठल्या तुझ्या नाटकाचा जास्त छान, यू आर व्हेरी हॅपी विथ? सगळीच कॅरेक्टर्स. म्हणजे मी गमतीने असं म्हणते की 4 मुलं जन्माला घातल्यानंतर आईला विचारायचं की तुझं फेवरेट कुठलं, तर डेफिनेटली ज्याला जास्त अवॉर्ड मिळालेले असतात किंवा ज्याला जास्त अप्रिशिएशन मिळालेलं असतं ते कुठेतरी क्लोज टू युअर हार्ट असतं. पण कॅरेक्टरचा विचार केला तर सगळीच कॅरेक्टर आपण मनापासून केलेली असतात. म्हणजे मी वय लग्नाचं नावाचं माझं एक नाटक होतं, त्यातलं माझं एक कॅरेक्टर माझं खूप आवडणारं होतं. किंवा प्रपोजलमधलं माझं कॅरेक्टर माझं खूप आवडणारं होतं, कारण ते करताना मला एक गमतीशीर चॅलेंज होतं की ते त्याच्यामध्ये मी प्रॉस्टिट्यूट होते, कॉलगर्ल असते. तर ती कॉलगर्लची व्यथा किंवा तिला जे काही म्हणायचं ते लोकांपर्यंत पोहोचायलाही हवं. आणि त्याचबरोबर कुठेतरी एक ती थिन लाईनवरनं चालत असते की ती वल्गॅरिटीकडे सुद्धा झुकायला नको. सो ते करण्याचं एक चॅलेंज होतं. आणि मला असं वाटतं की माझ्या डिरेक्टरनी म्हणा किंवा रायटरनी म्हणा, पुन्हा एकदा मी रायटरचा विषय काढेन की रायटरनीच इतकं त्या थिन लाईनवरती व्यवस्थित शेवटपर्यंत लिहून ठेवलं होतं की मला इकडे तिकडे डगमगायचा स्कोपच नाही दिला. सो वादळवाटमधली रमा चौधरी माझी सगळ्यात आवडती भूमिका, कारण इमोशनल कंगोरे एवढे होते त्यामध्ये, वैविध्य एवढं होतं. म्हणजे बहिणीशी असलेले रिलेशनशिप, भावाशी असणारे रिलेशनशिप, एक लॉयर म्हणून तिचं असणारं एक वेगळं विश्व. सो मला फार मजा आली ते करताना सुद्धा. किंवा लक्षमधली पोलीस इन्स्पेक्टर, म्हणजे कधी कधी काय होतं एखाद्या केस आपल्याला स्टोरी सांगतात त्यानंतर ना आपल्याला बलात्कार वगैरे बघून मळमळायला लागतं की काय आहे सारखं चाललंय. पण एक पोलीस म्हणून तुम्ही जेव्हा ते कॅरेक्टर निभावत असता तेव्हा यू हॅव टू बी ऑफ इमोशन्स. तर ते करणं पण मला फार चॅलेंजिंग वाटलं की कधी कधी तुम्हाला त्या स्टोरीचा त्रास होत असतो की अशी कुठे असते का स्टोरी, अशा पद्धतीने कुठे करतात का खून, असं कसं लोक वागू शकतात.
आणि मग ते करत असताना सुद्धा तुम्ही कुठेतरी पोलीस आहेत, नो इमोशन्स मध्ये जायचं असतं, तेव्हा ते करणं मला चॅलेंजिंग वाटतं. आणि माझ्या आजूबाजूचे ऑफकोर्स लोक असतात, त्यांच्याशी डील करणं मला चॅलेंजिंग वाटतं. मजा येते. सगळीकडे विचारला जाणारा प्रश्न तरी पण विचारतो, रमतेस कुठे? टीव्ही, सिनेमा, नाटक? तिन्ही क्षेत्रांची वेगळी गणित आहेत. म्हणजे आता इकडे असणाऱ्या सगळ्यांनाच स्टेजवरचं प्रोजेक्शन म्हणा किंवा सिरियलचं प्रोजेक्शन म्हणा किंवा चित्रपटातला तुमचा अभिनय, ह्या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तिन्ही वेगवेगळी माध्यमं आहेत. आणि त्या माध्यमांमध्ये काम करण्याची मजा वेगळी आहे, जेव्हा तुम्ही त्यातले कंगोरे समजून घ्यायला लागता किंवा बारकावे समजून घ्यायला लागता. आणि जेव्हा तुम्ही ते बारकावे समजून घ्यायला लागता तेव्हा तुम्ही तिन्ही क्षेत्रात काम करणं एन्जॉय करता. आणि मला एक्झॅक्टली तेच करायला मजा येते, बारकावे समजून काम करायला. आणि म्हणून मला तिन्ही क्षेत्रात काम करायला आवडतं. म्हणजे मला नेहमी पडणारा एक प्रश्न आहे की सिरियलमध्ये 2 बायका बोलत असतात, गॅस चालू असतो, जेवण बनवत असतात, फोडणी केल्यावर काय होतं? ठसका लागतो, शिंक येते, फोडणी कधी कधी नाकात जाते, पण त्या बोलता बोलता असं अख्खा सीन असाच संपतो. त्यांना ठसका लागत नाही, खोकला येत नाही, काही होत नाही, ते गॅस बंद करत त्यांची फोडणी जळत पण नाही. तर मला असं वाटतं मधलं जेव्हा तुम्ही शोधायला सुरुवात करता ना की अरे मला ठसका लागू शकतो, कदाचित मला शिंक येऊ शकते, तर मी गॅसच्या इथे कसं शिंकणार ना, तर मला बाजूला शिंकलं पाहिजे. तर या बारीक गोष्टी किंवा आपण नादात हे करता करता गरम ह्याला हात लागू शकतो ना, त्या फोडणीच्याला आपण गप्पा मारण्यात इतकं रमलेलं असतो, ती आपण हात लागू शकतो, भाजू शकतो. त्या बारीक गोष्टी ज्या त्या क्षेत्रातल्या वेगळ्या पद्धतीने शोधण्यातली गंमत आहे ना, ती जेव्हा आपण शोधून आपल्याला मिळायला लागतात ना, तेव्हा धमाल येते. मतलब मैं तो वो एन्जॉय करते हो, बीच वाला जो प्रोसेस आहे ना की ते काहीतरी मिळवायचं, तर ती ऍक्टिंग मधलं फार चांगली गोष्ट सांगितली आता. कळली ना त्या काय म्हणतात, थेट करणं आणि बिटवीन द लाईन्स शोधून. म्हणजे रडण्याचे सुद्धा अनेक प्रकार असतात ना. मला असं वाटतं सोफेस्टिकेटेड माणसं जेव्हा रडतात तेव्हा ती टिश्यूनी डोळे पुसतात. जेव्हा आपण रडतो तेव्हा आपण तोंड लपवतो आणि बाहेर जातो कधीतरी. जेव्हा एखादी प्रॉस्टिट्यूट मला स्पेशली जेव्हा मी प्रपोजल करत होते तेव्हा ती रडताना मग काय करेल ना, ती ट्रेनमध्ये रडली तर रडलेलं ते डोळ्यातलं कुठेतरी मग ते ट्रेनला पुसेल, कारण शी इज नॉट बॉदर्ड अबाउट एनिथिंग. सो पण जेव्हा आता मी ग्रेसफुल करते, ती ऍक्ट्रेसचा रोल करते ग्रेसफुल नावाच्या नाटकामध्ये, ती कशी रडेल, तर सतत माझ्या हातात टिश्यू असतं आणि टिश्यूनी आणि मोबाईलमध्ये सतत बघून ते लायनर गेलंय का वगैरे त्या बारीक गोष्टी आहेत. पण ते त्या शोधण्यातली गंमत आणि त्या जेव्हा मिळतात ना, हा म्हणजे मला एक स्वतःला आवडलेलं आत्ताच्या ग्रेसफुल नाटकातलं की त्यांचे डायलॉग चालू असतात आणि ती बोलता बोलता टेरेसवर जाते आणि टेरेसवरती ना पायाला खडा लागतो. तो खडा लागलेला मला 5व्या-6व्या प्रयोगात सापडला. अचानक मी म्हटलं टेरेसवरती खडा असू शकतो ना, आपल्या टेरेसवरती दगड असू शकतात ना कुठल्या तरी चिमणीनी कावळ. आणि तो टाकल्यानंतर मग काही सिनियर ऍक्टर्स समोर बसले होते आणि ते म्हणाले की तुला खरंच लागलं की ऍक्टिंग होतं. मी म्हटलं हा, हे केलं होतं आजच्या प्रयोगात, मला सापडलं. तर ते सापडण्यातली जी गंमत असते ना, ती मिळायला लागल्यावरती ना तुम्ही एवढं एन्जॉय करायला लागतं ना तुमचा परफॉर्मन्स की मग धमाल येते. को आर्टिस्ट नाटकात, सिनेमात पण कधी कधी असं होऊ शकतं की नाही पटत आपलं पूर्वीचे काही प्रसंग असतील म्हणा किंवा तत्कालिक त्या दिवशीचा त्या आर्टिस्टचा मूड नसेल. टेलिव्हिजन नाटकाच्या प्रयोगात पण असू शकतं असं एका आर्टिस्टने, मोठ्या आर्टिस्टने माझ्याशी केलं होतं नाटकाच्या प्रयोगात ना. पब्लिसिटीवरनं काहीतरी इश्यू झाले होते. मी त्याच्यामध्ये फार पडत नाही, तर त्यांनी माझ्याबरोबर स्टेजवरती रिॲक्ट होणं वगैरे थांबवलं होतं. हा, विचित्र रे. तर मी त्या प्रयोगात त्याला ऐकवलं, ओ तुम्हाला नीट रिॲक्ट व्हायचं नसेल ना, मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही, म्हणून मी एक्झिट घेतली होती. तर तेव्हा सीन असा अर्धवट टाकून कशी काय एक्झिट घेतली, तो आला पटापट, अगं कुठे गेलीस तू? नाही, तुला नीट वागायचं तर स्टेजवर नीट वागायचं, विंगेत काय करायचं ना, भांडणं वगैरे ती विंगेत, आणि स्टेजवरती ना कमिटमेंट सहित 100% परफॉर्मन्स देणार असशील तर, नाही तर मी पण असंच रिॲक्ट होणार. त्यानंतरच्या प्रयोगापासून तो कधी असं वागला नाही. हे जरा हार्श पण असं शीतयुद्ध नाही. मला असं वाटतं की माझ्याबरोबर काम करणारी सगळी मंडळी असतात ना, ती आय वर्क पॅशनेटली. सो माझं ना त्याच्या पलीकडे तुमचं कोणाशी अफेअर आहे की त्याच्या पलीकडे तुमचं काय चाललं ह्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नसतो. आय वर्क फॉर द प्रोजेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं की मग मला सुचलं की हे समोरच्यानी असं रिॲक्शन झालं तर मग आणखीन मजा येईल ना, किंवा समोरच्यानी मला सांगितलं तू अशा रिॲक्ट, तर मला असं वाटतं की ते पोहोचवण्याचं वेगळं माध्यम असतं. मी कदाचित समोरचा सिनियर ऍक्टर असेल, त्याला सांगितलं की असं त्याला नाही आवडलं, तर आपण डिरेक्टरशी बोलावं की असं कसं वाटेल सर. तर हळूहळू मी ते पोहोचवण्याचं जे माध्यम असतं ना, ते खूप महत्वाचं असतं. आणि ते माध्यमाचा योग्य माध्यमाने पोहोचवलं तर तुमच्यामध्ये काही आहे. माझं असं कुठल्याच आर्टिस्टशी भांडण झालेलं नाही. आय थिंक कुठल्याच आर्टिस्टची माझी वादावादी नाही, किंवा देर इज आय डोंट थिंक सो देर इज अ सिंगल आर्टिस्ट इन द इंडस्ट्री की ज्याच्याशी माझं कोल्ड वॉर आहे किंवा आयब्रोज अप आहेत. सो
असं कोणीच नाही इंडस्ट्रीमध्ये की एकदाच फक्त असं एक समहाऊ आर्टिस्ट असं वागला होता आणि मी स्टेजवर त्याला असं परफॉर्म केलं, त्याला कळलं की नौटंकीगिरी इसके साथ स्टेज पे नहीं चल सकती. मी म्हटलं बाहेर तुला काय करायचं ते कर ना, तू किसी के साथ जा, किसी के साथ घूम, आय हॅव नथिंग टू डू. फक्त स्टेजवर जेव्हा येतो किंवा आपण आपलं रोलिंग ऍक्शन म्हटल्यावरती तुमची कमिटमेंट लेवल 100% असली पाहिजे. प्रोजेक्ट स्वीकारण्याच्या बद्दलचे तुझे काही असे ठोकताळे काय की इंट्युटिव्हली काम करतेस? इंट्युटिव्हली काम करते. ऐकल्यानंतर मला कर असं वाटलं तर मी करते, कारण मला ना समोरचा माणूस कसा आहे याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे ऍक्च्युली मी आता मध्ये एका डिरेक्टर बरोबर काम केलं आणि त्यांनी मला स्टोरी एक सांगितली आणि शूटिंगला गेल्यानंतर असं चित्र निर्माण झालं की अरे तू तो कर सकती है ना, तो हम लोग डेव्हलप करेंगे ना कैरेक्टर. म्हटलं ये डेव्हलप करना क्या होता है, ये डेवलप करना वगैरह कुछ नहीं होता है. जब मैं पैसा लेती हूँ किसी चीज का तो मैं अपने हिसाब से वो कैरेक्टर सीन कैसे डेव्हलप करायचे, वो वन लाईन आहे उससे डेव्हलप करेंगे ना. मी म्हटलं डेव्हलप नाही होऊ शकत. मग तेव्हा एकदाच आय थिंक माझं त्या डायरेक्टरची भांडण झालं होतं, पण ते क्रिएटिव्ह नोटवर होतं. आणि वेन इट केम टू कमिटमेंट मग मी त्याला म्हटलं की असं नाही आहे, लिख दो प्रॉपरली, मगच आपण पुढे काम करूया ना. असं कसं ये डेव्हलप करते ना, असं फिल्म करताना कोणी म्हणू शकतं का यू आर अ डिरेक्टर युअर सेल्फ. तर एखाद्या कॅरेक्टरला आपण एक गोष्ट ऐकवतो आणि त्याचं मग वेगळ्याच गोष्टीत रूपांतर झालेलं असतं. तर आपण लीड रोल करणारा ऍक्टर परफॉर्मन्स करायला आल्यानंतर असं कसं डिरेक्टर सांगू शकतो की हे डेव्हलप करते ना. तर तेव्हा एक क्रिएटिव्ह नोटवर माझा थोडासा वादंग झाला होता. पण आय थिंक अपार्ट फ्रॉम दॅट जस्ट हे घट्टी वाजते किंवा हा म्हणजे की हे करायला पाहिजे किंवा करायला नको अशी माझी एकदाच घंटी वाजते. मग ते इधर आय डू इट ऑर आय डोंट डू इट. हा काही 1-2 प्रोजेक्ट मी केले ज्याच्यामध्ये मी म्हटलं चल ना यार थोडा पैसा कमा लेते असं म्हणून मी 1-2 प्रोजेक्ट केली. पण मला त्याच्यामध्ये काही फार रस वाटला नाही, कारण पैसा पण इम्पॉर्टंट आहे की नाही. शेवटी आपल्या गाडीचे हप्ते, घराचे हप्ते दिसतात ना आपल्याला. तो पैशाचा सोंग कोणाला घेता येत नाही. म्हणजे आई वडिलांकडे खूप पैसा असला, नवऱ्याकडे खूप पैसा असला तरी माझा बँक बॅलन्स काय ऍट द एंड ऑफ द डे मी विचार केला तर तो माझा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी खूप महत्वाचा असतो ना. त्यामुळे कधी कधी असे प्रोजेक्ट करावे लागतात किंवा केलेत मी रादर की पण मला त्याच्यामध्ये फार गंमत आली नाही. तर मी म्हटलं नाही ठीक आहे जाऊ दे, मग आपण आपलं सॅटिस्फॅक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण पुढची 10 मिनिटं तुमच्याकडनं प्रश्न घेऊया. डेली सोपचं गणित वेगळं असतं. डेली सोपमध्ये तुम्हाला जे परफॉर्म करायचं सकाळी गेल्यावर ताजे सीन तुम्हाला मिळतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन नसतं, तुम्हाला तेच करायचं असतं. त्यामुळे ते तुम्ही वाचायचे, त्याचं जिस्ट लक्षात घ्यायचं, त्यातले महत्त्वाचे डायलॉग्स अंडरलाईन करायचे आणि ते तसे बोलायचे. आणि मग एक रिहर्सल करतो तेव्हा मुवमेंट बरोबर मी परत डायरेक्टर देतो मुवमेंट, कधी नाही देत, कधी बसूनच असतात. त्यामुळे ते वर्किंग तुमचं तुम्हाला त्या क्षणी करायचं असतं. जेव्हा चित्रपट एखादा साईन करतो तुम्हाला अख्ख्या चित्रपटाची स्टोरी माहिती असते. पण आय थिंक ऍक्टरनी फार वर्किंग करून चित्रपटाच्या शूटिंगला जाण्यात काही अर्थ नाही, कारण डिरेक्टरची एक स्वतःची विजन असते आणि त्याच्या विजननी चालणं कधीही चांगलं, कारण त्याला अख्ख्या चित्रपटाचा ग्राफ माहिती असतो. त्यामुळे डिरेक्टर काही गोष्टी जर तुम्हाला सांगत असेल तर त्याच्या विजननी चालणं जास्त महत्वाचं जेव्हा तुम्ही चित्रपट करता. नाटकाची प्रोसेस वेगळी असते. नाटकामध्ये आजूबाजूच्या कॅरेक्टर्सवरती पण तुमच्या नाटकाचा ग्राफ अवलंबून असतो, कारण ते तिथे लाईव्ह घडत असतं. त्यामुळे रोज वेगळ्या पद्धतीने तुम्ही नाटक रिहर्स करत असता आणि जेव्हा नाटक सादर होतं तेव्हा ते एक वेगळंच नाटक सादर होतं. तर ते वेगवेगळ्या माध्यमात त्याचं वर्किंग करण्याची पद्धत वेगळी असते. पण मला असं वाटतं की फिल्म हे डिरेक्टरचं माध्यम आहे कलाकारापेक्षा सुद्धा. त्यामुळे फिल्म करत असताना तुम्ही डिरेक्टरच्या विजननी जास्त जाणं आवश्यक आहे. सिरियल करताना यू हॅव नो ऑप्शन, ते ऑडियन्सचं माध्यम आहे असं मला वाटतं, कारण त्यांच्यापर्यंत फटाफट त्या सिरियलचा एपिसोड पोहोचवणं आवश्यक असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करू शकता. नाटक ही अख्खी प्रोसेस आहे असं मला वाटतं, जी डिरेक्टर, ऍक्टर, नेपथ्यकार सगळे जण त्याच्यामध्ये त्या क्षणी त्या घटकेला इम्पॉर्टंट असतात आणि त्या सगळ्यांचं मिळून ते वर्किंग असतं. सो 3 वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्या काम करायच्या. मस्त, छान. आणि कोणी उभे राहा. मला असं नाही वाटत, कारण अरे हिने हा रोल भारी केला होता, हा मला करायला पाहिजे असं वाटणं हे चुकीचं आहे असं मला नेहमी वाटत असतं. कारण समजा स्मिता पाटील यांनी केलेली जैत्री जैत मधली भूमिका मला आवडली, त्यांनी ती तेवढ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे ना, त्यांच्याशी स्पर्धा कशाला करायची. परत तो चित्रपट करून परत आपण आपली जी कुवत आहे ती वेगळ्या पद्धतीने ताडूया ना. म्हणजे फुलराणी मला करायला कधीच नाही आवडणार,
कारण भक्तिताईंनी ती कुठल्या तरी स्वतःच्या उंचीवर नेऊन ठेवली आहे ना भूमिका. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वतःला जर ताडायचं असेल तर ते 4 लोकांच्या रिस्कवर का ताडता? सॉरी, पण म्हणजे मला असं वाटतं की बघ ते फ्लॉप होईल किंवा चांगलं होईल. आता हेमांगी माझी खूप चांगली मैत्रीण आहे, ती उत्तम काम करते फुलराणीमध्ये. पण मला जर विचारलं असतं तर मी रादर विचारलं होतं, पण समहाऊ मी आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. कारण मला असं वाटतं त्या कलाकारांनी त्याची 100% देऊन ते कुठेतरी उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. आणि जर तोच रोल तुम्हाला करायचा असेल तर स्वतःपुरता मर्यादित ठेवा, स्वतःसाठी एक्सपेरिमेंट म्हणून करा. पण वाय रीडू इट? म्हणजे मी फारच अगेन्स्ट आहे. त्यामुळे कोणी केलेली भूमिका किंवा त्यांनी केलेल्या सोन्याचं मला ते कुठेही त्याच्यापेक्षा बेटर मी करून दाखवू शकते असं मला नाही करायला आवडणार. मला जर त्याच्यापेक्षा बेटर करता येत असेल तर मी घरात शूट करेन, घरात बघेन आणि देन मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी करेन. पण मला हा रोल मिळायला हवा होता असं अनेक रोल विषयी वाटतं की हा रोल मी केला असता असं मला रोल विषयी वाटतं. पण कलाकाराविषयी मला कधीच नाही वाटत. म्हणजे ती भूमिकेविषयी मला वाटू शकतं पण कलाकाराविषयी नाही. अशा अनेक भूमिका आहेत की ज्या ऐक मला मिळालं असतं मजा आली असती, मला मिळालं असतं मजा आली असती. अशा अनेक भूमिका आहेत. पण हिच्याऐवजी मी असते तर बरं झालं असतं असं फील असं मला नाही वाटत कधी. पण त्या भूमिकांविषयी येस आय फील लॉट ऑफ टाइम्स की हे मी केलं तर. ओके, लास्ट क्वेश्चन. हात आधी येऊ देत, देन आय विल सिलेक्ट. 2 जण आहेत, दोघांना जाऊ दे विचार. दोघांना जाऊन जाईल. ओके ओके, एक पॅरेंट आहेत आणि तो स्टुडंट आहेत. अच्छा, विचारा. हो, माझी इन्व्हॉल्वमेंट आहे. फक्त काय प्रत्येक गोष्ट लोकांसमोर सांगायलाच पाहिजे असं नाही वाटत. मी आय एम असोसिएटेड विथ कॅन्सर पेशंट्स एज ऑर्गनायझेशन, सो आय वर्क फॉर देम. पण ती माझी स्वतःची संस्था नाही. किंवा नामसारखं कसं मकरंद किंवा नाना काकांनी स्वतः ती संस्था निर्माण केली त्यामुळे ते लोकांपर्यंत जाऊ शकले. आय एम असोसिएटेड विथ सोशल इश्यूज, पण ते कुठेतरी बॅकडोर असोसिएशन आहे. त्यामुळे मी प्रत्यक्ष ती संस्था काढलेली नसल्यामुळे मला ते लोकांपर्यंत पोहोचवता नाही आलं किंवा पोहोचवणं शक्य नाही. नामसारखी संस्था आहे जी त्या दोघांचीच आहे, त्यामुळे त्यांच्या मार्फत ते मदत करतात, त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचलं. पण येस, मला असं वाटतं आज जेव्हा आपण बोलतो तेव्हा पाण्याचा हा फार मोठा प्रश्न आहे. आणि मी स्वतःमध्ये गेलेला बदल सांगते की मला आंघोळीला शावर लागायचा, म्हणजे शॉवर खाली आंघोळ करायची सवय होती आणि खूप पाण्यामध्ये. पण आता आय हॅव रिस्ट्रिक्टेड मायसेल्फ टू 1 बालदी. म्हणजे डोक्यावरनं आंघोळ करायची असेल तरी 1 बालदी, किंवा नसेल करायची तरी ते मी कसं ते मॅनेज करेन माझं मी बघितलं पाहिजे. पण मी आता शॉवर बंद करून आय हॅव कम टू बालदी. सो दॅट इज व्हॉट आय कॅन से. आणि मला याचं उत्तर असं वाटतं की कसं होतं की नाना पाटेकरांना पण त्यांची ही अस्वस्थता होती. तर ते सुरुवातीच्या काळामध्ये तेव्हा ते करिअरमध्ये होते, अंकुश पिक्चरच्या काळापासून किंवा पुरुष नाटकापासून. सो त्यांनी तेव्हा बाबा आमटेंच्या संस्थेला असेल किंवा ज्या पद्धतीने अदिती आता म्हणते की मी असोसिएट आहे, छोट्या प्रमाणात असेल मोठ्या प्रमाणात असेल, ते तसे असोसिएटेड नेहमीच होते. आणि गेले काही वर्ष त्यांच्या तुम्ही मुलाखती निखिल वागळेंच्या किंवा आणखी काही ऐकलं असेल, त्यांना समजत नव्हतं की मी नक्की आम्हाला करायचंय हे सगळं राजकारण याचं. त्यांनाही त्यांची सोशल भूमिका घेता येत नव्हती, कळलं का. सो आता ही मस्ट बी 60+ राईट. सो आता त्या काळानंतर त्यांना एक असं एक म्हणतो ना तो वेळ त्यांचाही काहीतरी प्रवास स्वतःचा पण चालला असतो. जेव्हा स्वतः ठीक असो आपण तेव्हा खूप जनतेसाठी पण काहीतरी शांतपणे करू शकतो. तर मला वाटतं की त्यांनी आता 60+ नंतर खूप फोर्सफुली केलं. आणि नाना आणि मकरंदची ओळख पण म्हणजे मकरंदनी जेव्हा नाट्यदर्पणची स्पर्धा असायची, एक कल्पना एक आविष्कार एक, तेव्हा नाना जस्ट गेस्ट म्हणून आले होते. तेव्हा मी हजर होतो एक नवीन म्हणून. आणि मकरंदनी त्यांचं नाटक मंगेश देसाई आणि त्यांनी सादर केलं होतं. तेव्हापासून त्यांचं ते असोसिएशन आहे. आणि ही ठिणगी मला वाटते बिकॉज मकरंद हा तिथला आहे, मला त्याला ते जास्त ह्यानी करावं असं वाटत असताना एक मोठ बांधली गेली आणि ते एक गोष्ट घडली. तर मला असं वाटतं की आदिती सारखी मंडळी खूप जण करत असतात. काही अनेक कलाकार आहेत जी तुम्हाला नावं पण माहिती नसतात आणि कधी कधी फुलफ्लेजनी करता येत नाही. आणि त्यामुळे पण असं म्हणजे आता हे जरी यांनी आदितीने स्टँड घेतलं की मी आता ऐकल्यानंतर मी माझी एक संस्था सुरू करते किंवा अजून काहीतरी जोरात काम करते, पण ह्या सगळं हे करत असताना त्याला एक स्पेशल पण त्याला वेळ देणं आणि मग लोक असंही म्हणतात झालं सुरू पब्लिसिटीसाठी केलं का, ऍक्टरच्या बाबतीत नेहमी होतो लगेच फोटो आणण्यासाठी केलं का. सो त्याच्यामुळे गुप्त राहून करत असतील ते चांगले.
आणि खूप कलाकार आहेत सर. मी माझंच नाही सांगत आहे, पण माझ्यापेक्षा मोठं काम करणारे कलाकार आहेत. म्हणजे खूप सिनियर पासून ते खूप ज्युनियर पर्यंत अनेक कलाकार आहेत जे कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने सोशल इश्यूजवरती काम करतायत, भाष्य करतायत किंवा ऍक्टिव्हली पार्टिसिपेट. पण मला असं वाटतं की ते स्वतःपुरतं मर्यादित ठेवण्यातच जास्त आनंद वाटतो आमच्यासारख्या कलाकारांना. आणि प्रत्येकाला ते तितक्या ह्यानी ना स्वतःहून असं तिथे एक हे आणि पण तेवढा वेळ नाही दिला ना तर तुम्ही योग्य पद्धतीने स्वतःच्या अशा पद्धतीच्या कारण ही काय आपण तू म्हणालास त्याप्रमाणे स्टंट इश्यू नाहीये की आज तुम्ही 4 बातम्यांमध्ये आलात आणि त्यानंतर मग तुमचं काम ठप्प झालं. सो इट्स बेटर की तुम्ही तुमच्या पद्धतीने, काही लोकांना ते जमतं. नामसारखी संस्था पुढे आली आणि सुदैवाने आपल्यासारखी सामान्य माणसं त्याला संलग्न झाली आणि त्यांनी ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. सो मला प्रचंड आनंद आहे. कुठेतरी मराठी इंडस्ट्रीचा मी भाग आहे ज्याच्यामधनं नाम संस्था कार्यरत आहे. सो प्राऊड. तर जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच.